हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रतास लाईफ. तर हा जो व्हिडिओ तुम्ही बघत आहात तो 8व्या दिवसाचा आहे. म्हणजे गणपती बाप्पाचा जेव्हा 8वा दिवस होता तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. जरा व्हिडिओ तुम्हाला लेट आला आहे कारण की एडिटिंगला टाईम नाही मिळाला, त्यामुळे मी आत्ता एडिटिंग करत आहे. तर तुम्हाला जर आवाज येत असेल तर गणपती बाप्पा विसर्जनाचा, त्यामुळे ढोल ताशाचा आवाज येतो तो इग्नोर करा. आणि आम्ही संध्याकाळची आरती करत होतो आणि इथे माझी जी आजी आहे आली होती, ती पण म्हणजे आम्ही सगळे मिळून आरती वगैरे करत होतो. आजीसुद्धा आली होती आणि माझा भाऊ इथे ढोल तबला वाजवत होता आणि छान मस्तपैकी आम्ही आरती केली. सगळेजण आरतीमध्ये बोलतात ना मग्न झाले होते. तुम्हाला सांगते 10 दिवस आमचे कसे निघून गेले खरंच कळलं नाही. म्हणजे असं वाटत होतं आत्ता गणपती बाप्पा आले आणि आत्ता लगेच निघाले. खरंच खूप वेगळी भावना असते जेव्हा बोलतात ना गणपती बाप्पा घरी येतात. आणि दुसरा दिवस आहे हा, जेव्हा म्हणजे हा 9वा दिवस आहे. आमच्या घरी सत्यनारायण महाराजांची कथा कार्यक्रम होता. सत्यनारायण पूजा होती तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तर तेव्हा घरी जेवण वगैरे आम्ही ठेवलं होतं, म्हणजे महाप्रसाद, तीर्थप्रसाद सगळं काही ठेवलं होतं. आणि मम्मी इथे जेवण वगैरे बनवून घेत आहे. खूप मोठे मोठे पातेल्यांमध्ये जेवण वगैरे मम्मी करत होती आणि इथे पूजेची तयारी मी करत होती. एका साईडला जे म्हणजे ब्राह्मणांनी जे सांगितलं होतं तयारी वगैरे अगोदर करून ठेवायला, ते आम्ही तयारी करत होतो. आणि जे केळीचे खांब असतात ते लावून ठेवायला सांगितले होते, ते लावून ठेवले होते. रांगोळी छान मस्तपैकी काढली होती. माझ्याकडनं जेवढं शक्य झालं तेवढं मी शूट करायचा प्रयत्न केला, कारण की इतकी गडबड होती. म्हणजे ज्यांच्या घरी गणपती बसत असतील, पूजा वगैरे होत असेल, त्यांना कळत असेल की मी काय बोलते. जेवढं माझ्याकडनं शूट करता आलं तेवढं मी केला आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि इथे आता सगळी तयारी झाल्यानंतर मम्मी पप्पा सत्यनारायणच्या पूजेला बसले होते. सगळं म्हणजे जे तयारी केली होती ब्राह्मणांनी आणून सगळी पूजा मांडली आणि मग कथा वगैरे वाचन चालू होतं. आणि इथे आम्ही सगळेजण बसलो होतो कथा वगैरे ऐकत आणि खूप छान वाटत होतं. आणि अशा प्रकारे आमची पूजा आरती वगैरे सगळं झालं होतं. आणि नंतर ते भटजी वगैरे आम्हाला सांगत होते पुढे काय करायचं आहे, म्हणजे ओटी वगैरे आय थिंक सो भरायची होती तेव्हा. आणि इथे जे नंतरची जी प्रोसेस असते, म्हणजे जे नंतर करायचं असतं पूजा झाल्यानंतर, ते चालू होतं. अक्षदा वगैरे टाकायच्या असतात. एकीकडे पूजा चालू होती, एकीकडे मी आणि माझी बहीण काम करत होतो. खूप छान मस्त पूजा झाली. खूप स्पिरिच्युअल वाटत होतं हे सगळं होत असताना घरामध्ये. खूप छान वाटत होतं. आणि भटजी आणि त्यांच्या मुलाने खूप छान प्रकारे पूजा केली. खूप मस्त वाटलं. खूप छान पूजा झाली. आणि नंतर पूजा वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी सगळे पाहुणे घरी आले होते. मामा वगैरे शेजारी जे आमचे राहतात ते सगळे आले होते, आजोबा. आणि मग नंतर आम्ही मस्त संध्याकाळी आरती केली. धूप सगळीकडे छान पसरला असल्यामुळे एकदम वेगळंच बोलतो ना, खूप स्पिरिच्युअल वाटत होतं. खूप प्रसन्नमय वातावरण झालं होतं. आणि सत्यनारायणची पूजा झाल्यामुळे, कथा वाचन झाल्यामुळे एक वेगळीच बोलतात ना व्हायब्रेशन, एक वेगळीच एनर्जी घरामध्ये होती. आणि खूप छान प्रकारे 8वा 9वा दिवस निघूनसुद्धा गेले, काय कळालंच नाही. खूप छान वाटत होतं.
खूप छान पद्धतीने आमचे दोन्ही दिवस खूप छान पद्धतीने आम्ही स्पेंड केले. सगळे घरातले जमल्यामुळे खूप छान वाटत होतं. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते आणि दुसरा जो मी विसर्जनाचा व्हिडिओ शूट केले तो एडिट करते आणि लवकरात लवकर तुम्हाला मी पोस्ट करणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? सत्यनारायणची पूजा मी थोडक्यात छोटे छोटे व्हिडिओ बनवून म्हणजे क्लिप्स बनवून एक व्हिडिओ बनवला आहे. आणि जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या घरी पण गणपती बसले असेल तर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे आणि तुमचे कसे गणेशोत्सव तुम्ही सेलिब्रेट केला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि अगोदरच्या व्हिडिओजला तुमचा प्रतिसाद खूप चांगला मिळाला आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप थँक्यू. आणि असेच व्हिडिओज बघत राहा, कमेंट करत राहा आणि खूप लवकरात लवकर आपले खूप चांगले अजून सबस्क्रायबर होऊन दे आणि कमेंट्स असेच चांगले चांगले येऊन दे, हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. आणि हा व्हिडिओ मी खूप घाईघाईमध्ये एडिट करते. जर काही तुम्हाला आवाज आय थिंक येत असेल, कारण की आज अनंत चतुर्थी असल्यामुळे खूप सगळीकडे ढोल ताशा वाजतो आहे, त्यामुळे त्याचा जर तुम्हाला काही त्रास झाला असेल तर जरा समजून घ्या. आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर गणपती बाप्पा मोरया, सत्यनारायण महाराज की जय. बाय गाईज, लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.